वर्ष 2020 आणि 21 हे आरोग्यविषयक आणीबाणींनी पुरतं खालावलेलं वर्ष होतं. जगामध्ये आरोग्यविषयक आणीबाणीमध्ये आणि कोविडच्या लाटेमध्ये भारतच नव्हे तर जगातील अनेक देशांना मोठा फटका बसलेला होता आणि मोठी जीवितहानी झालेली होती. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. पण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी जीवितहानी झाली यामागचं कारण होतं ती म्हणजे ढासळलेली आपली आरोग्य व्यवस्था. आता आरोग्य व्यवस्थेमध्ये काय येतं? आरोग्य व्यवस्थेमध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये येतात तुमच्या तपासण्या आणि तुमच्या आरोग्यविषयक सगळ्या तपासण्या होतात मेडिकल लॅबोरेटरीमध्ये किंवा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये. आपण अशाच प्रकारे या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील एका अशा डायग्नोस्टिक सेंटरला भेट देण्यासाठी आलेलो आहोत जे लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील एक अग्रगण्य मेडिकल सेंटर तपासणी केंद्र डायग्नोस्टिक सेंटर म्हणून त्या सेंटरकडं पाहिलं जाऊ शकतं. तर लातूर डायग्नोस्टिक सेंटर आणि मेडिकल सर्व्हिसेस या तपासणी केंद्रामध्ये कशा प्रकारच्या आरोग्यविषयक सोयीसुविधा लोकांना दिल्या जातात तर याची खातरजमा करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये त्यांची कार्यप्रणाली आहे ती आपण जाणून घेण्यासाठी आता आलेलो आहोत डायग्नोस्टिक सेंटरमध्ये. तर जाणून घेऊयात कशा पद्धतीनं लातूर डायग्नोस्टिक सेंटरचं काम सुरू आहे. लातूर डायग्नोस्टिक सेंटर आणि मेडिकल सर्व्हिसेस हे जे युनिट आहे ते युनिट आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं काम करतं हे आपण महाराष्ट्र जीवन न्यूजच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. आता आपण ही पूर्ण लॅब फिरून पाहणार आहोत आणि या लॅबचं वर्किंग फंक्शन कशा पद्धतीनं आहे आणि काय काय स्वरूपाच्या सुविधा आणि कुठल्या इनिशियल लेवलवरून लोकांना दिल्या जातात हे आपण जाणून घेणार आहोत. आता नेहमीप्रमाणे प्रत्येक युनिटमध्ये रिसेप्शन असतं. इथं रिसेप्शन आहे आणि आपल्यासोबत काही आहे स्टाफ. तर या ठिकाणी काही कर्मचारी काम करत आहेत तुम्ही पाहू शकता. आणि आता आपल्यासोबत या लॅब संदर्भामध्ये तपशिलामध्ये माहिती देण्यासाठी सिंगेकर सर आहेत. या लॅबचे संचालक म्हणून ते काम पाहतात. तर सर काय सांगाल आता या युनिटपासून सुरुवात करूयात आपण. प्राथमिक स्वरूपामध्ये तिथं काय काम चालतं? हे आपलं रिसेप्शन आहे. रिसेप्शनमध्ये आपण पेशंट आल्यानंतर आपण त्याची नोंदणी घेतो. नोंदणी ही आपल्याकडे सॉफ्टवेअर आहे, ई लॅबचं सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण सुरुवातीला नंतर बारकोड निघतं. पेशंटचं नाव, त्याची टेस्टिंग, सर्व गोष्टी बघितल्यानंतर आपलं एक बारकोड जनरेट होतं. आणि त्या बारकोडमुळं जी टेक्निकल एरर आहेत बाकी आपल्याला काही गोष्टी जे समजून घ्यायचे येतं की ती जर नंतर बारकोड मशीन प्रत्येक गोष्टीला गेली तर ती प्रत्येक टेस्ट आपल्याला कळणार आहे. जसं आता मी तुम्हाला एक एक गोष्ट एक्सप्लेन करतो. तर या ठिकाणी सर आपल्याला एक्सप्लेनेशन देणार आहेत की कशा पद्धतीनं ही लॅब चालते. तर काय सांगाल? इथं आपल्याला रिसेप्शनला जवळपास 3 PCवर नोंदणी चालते. जसं आता ह्या ठिकाणी आपण आपलं सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअरमध्ये पेशंटचं नाव, वय, रजिस्ट्रेशन नंबर आणि इथून आपल्याला ते सगळं हे केल्यानंतर टेस्टिंग ते केल्यानंतर आपल्याला एक बारकोड जनरेट होतो. तो बारकोड तो आपण प्रत्येक EDTA, प्लेन, सोडियम सॅचुरेट जी अलग अलग ब्लड असतात त्याला आपण लेबल करतो. सर या बारकोडमुळं काय काय फायदा होतो तपासणीच्या दरम्यान? त्या प्रक्रियेमध्ये बारकोड किती महत्त्वाचा असतो? बारकोडाचं असं आहे की एकदा बारकोड जनरेट केला आणि ह्या ठिकाणी पेशंटची टेस्टिंग जी आपण रिसेप्शन म्हणजे आलेली जी प्रिस्क्रिप्शन आहे ती बघितल्यानंतर आपल्याला जी ॲड केलं त्याच्यानंतर जी टेक्निकल एरर आहेत समजा CBC आहे, बाकी टेस्टिंग आहेत तर EDTAचं सॅम्पल CBCच रन करणार. आणि ज्या पद्धतीने त्या सॉफ्टवेअरमध्ये जी मध्ये गेल्यानंतर जी टेक्निकल एरर असतात की काही समजा प्लेन सॅम्पल लागते तर मध्ये ती टेक्निकल एरर राहणार नाहीत. आणि त्याच्यामुळं काय होईल की आपल्याला लगोलग ती टेस्टिंगचे सॅम्पल तिथे करते. ती आपल्याकडे स्कॅनर आहे त्याच्यावर डायरेक्टली स्कॅन केल्यानंतर ती मशीन आपोआप ती टेस्ट ह्याला घेते, आपल्या प्रोसेसला घेते. आणि ती प्रोसेस होऊन आपल्याला टोटली ते रिझल्ट जे आहे की एनी टेक्निकल असू द्या या बाकी कोणत्या एररशिवाय आपल्याला रिपोर्टिंग शेवटपर्यंत चांगल्या क्वालिटीची बारकोड व्यवस्था असत नव्हती त्यावेळेस मोठे ह्युमन एरर व्हायचे आणि मग तपासामध्ये म्हणजे त्या प्रक्रियेमध्ये अडथळा यायचा. बरोबर आहे. त्यावेळेस कसं व्हायचं की कारण टेक्निकल काममध्ये टेक्निशियन बघतो पण कधी कधी काय होतं की जी आता काउंटरला आहे तो BCom असतो मग त्याला ते टेस्टिंगबद्दल तेवढं काही माहीत नसते. मग तो काय करतो की डायरेक्टली पेशंटचं नाव घेणं आणि त्याला वाटतं का फरक पडते वयाचं, मेल फिमेल या मॅटर करतात. त्याच्यामध्ये जर समजा आपण सॅम्पलचं व्यवस्थित जर नाव नाही जसं आता काही टेस्टिंग येतं HGPT HGOT मध्ये काय फक्त OTचा फरक आहे. HGPT HGOT अशी रिडिंग आहेत त्याची आपल्याला असं बघितलं की वाटतं सेमच टेस्टिंग आहे. मग त्यासले जी टेक्निकल छोटे मोठे टेस्टिंग आहेत ते आपल्याला लवकरात लवकर त्याच्यामध्ये काढण्याला सोपं. तर या लॅबमध्ये पूर्ण टेस्टिंगच्या दरम्यान पहिल्यांदा बारकोड जनरेट होतो आणि त्या बारकोडच्या माध्यमातून पुढं जे काही ह्युमन एरर होणार आहेत तर ह्युमन एरर हे टाळले जातात आणि तुमच्या तपासामध्ये गती येते, तुमच्या कामामध्ये अचूकपणा या माध्यमातून येतो. तर याबद्दल अजून तुमच्या युनिटबद्दल अधिक माहिती काय सांगाल सर? आपले कलेक्शन सेंटर आपले 4 ते 5 ठिकाणी येतं. त्या ठिकाणी सॅम्पल कलेक्ट केले जातात आणि तिथून प्रोसेससाठी इकडे झाले जाते. म्हणजे रोज जी सॅम्पलची जी आपल्याला इकडे नवजीवनचं आहे, सोमानी हॉस्पिटल आहे, गोरे हॉस्पिटल आहे, अंबेजोगाईला आहे, आवसा रोडला आपल्या अलग अलग जे कलेक्शन सेंटर आहे तिथं मुलं असतात. त्यांनी सॅम्पल घेतल्यानंतर त्या कूल बॉक्समध्ये ठेवून ती इथं आणतात. इथून आपण ते सगळे सॅम्पल आपण सेपरेट करतो.
बरं, आता सर लॅबमध्ये जे काही वेगवेगळे इक्विपमेंट असतील किंवा या लॅबचे जे काही विभाग असतील ते विभाग आपल्याला दाखवणार आहेत. हे आपलं सुरुवातीला म्हणजे पेशंटची वेटिंग आहे. आपण जर समजा आता आपल्या तिकडे OPD आहे, तर पेशंटची वेटिंग आलं तर आपण ह्या ठिकाणी वेटिंगची व्यवस्था केलेली आहे. स्क्रीन दिलेलं आहे. या ठिकाणी हँडवॉशसाठी आपण सॅनिटायझर वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. आपण जी फायर ह्याचं आहे ते सगळे जी प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीने सगळे आपण इथे ह्या ठिकाणी सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे. तर या रिसेप्शन रूम नंतर आणि वेटिंग रूम नंतर आपण आलो आहोत. आपल्या पाठीमागं हे लाईननं जे बेड्स लावून ठेवलेत सर, हे याचा पर्पज काय बेड आपण का बरं लावले? हे आपण काय केलं आहे की आपल्याकडं लातूर जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद, बीड या कर्नाटकच्या काही सीमा भागाहून जे आपले थॅलिसिमियाचे रुग्ण आहेत, तर आपण एक थॅलिसिमिया फाउंडेशन स्थापन केले. त्याच्यामुळे जवळपास 270 ते 320 अशी संख्या त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे. अशी लहान लहान मुलं आहेत ते थॅलिसिमिया म्हणजे त्याला प्रत्येक महिन्याला 1 किंवा 2 ब्लड लावावं लागते. मग ती ब्लड लावायची व्यवस्था 1-2 ठिकाणी आहे. बालचंद्र ब्लड बँक फार वर्षापासून तिथे चांगल्या पद्धतीने करते. सिव्हिल हॉस्पिटल पण सुविधा आहे. म्हणून आमची इच्छा झाली की काही पेशंटला जर समजा उशीर झाला त्याची गैरसोय होईल म्हणून आम्ही ते त्यांना 4 कॉट घेऊन त्याला ब्लड लावायची व्यवस्था केली आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे की थॅलेसेमिया हा जो दुर्मिळ रक्ताशी संबंधित आजार आहे, जी व्यक्ती त्या आजाराने ग्रस्त आहे त्याच्या कुटुंबियाला खूप त्रासाला आणि मनस्तापाला सामोरं जावं लागतं. लातूर डायग्नोस्टिक सेंटर आणि मेडिकल सर्व्हिसेसमध्ये जी इमर्जन्सी आपत्कालीन स्वरूपामध्ये या ठिकाणी ही सगळी बेडची व्यवस्था केली आहे. सर सांगतात त्याप्रमाणे या ठिकाणी थॅलेसेमियाच्या पेशंटसाठी या सुविधा या लॅबमध्ये दिसून येतात. अजून आपण ही लॅब एक्सप्लोअर करणार आहोत. वेगवेगळ्या ॲडव्हान्स मशीन्स या लॅबमध्ये आहेत. त्याचबरोबर ही सगळी इक्विपमेंट आहेत, आपण जाणून घेणार आहोत. तर काय सांगाल अजून या लॅब संदर्भात? इमर्जन्सी आहे या ठिकाणी. जर समजा थॅलिसिमियाचा किंवा ट्रान्सफ्युजन किंवा आपण ज्यावेळेस 1 डे केअरच्या पेशंटला ट्रीट करतो त्यावेळेस ही जी लागणाऱ्या म्हणजे काही इंजेक्शन आहेत, इमर्जन्सीमधले काही मेडिसिन आहे, सगळं आपण इथं अवेलेबल केलेलं आहे. आणि तात्पुरती ही जी आहे ते आपल्या पेशंटचे कोणी नातेवाईक असले त्यांना बसण्याची ते व्यवस्था केलेली आहे. तर आपत्कालीन व्यवस्थेसाठी हे सगळं जे सेटअप आहे ते आपल्याला दिसतंय की अत्यंत तातडीच्या वेळी सुविधा मिळू शकते. आता तर तुम्हाला माहितीच आहे की उपचार करायचा असेल तर मेडिसिनची आवश्यकता असते आणि या ठिकाणी पाहू शकतो की आपण मेडिकलची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तर मेडिकल संदर्भात आपण सरांकडून जाणून घेऊयात. सर, या ठिकाणी ही जे काही औषधं दिसत आहेत ते औषधं बहुतांश टायटल आयुर्वेदिक दिसत आहेत. अशोकारिष्ट दिसतं इथं, अर्जुनारिष्ट. तर हे फक्त मग होमिओपॅथीचं आहे की आयुर्वेदाचं आहे, कसं? नाही, आपण दोन्ही पण म्हणजे असं उद्देश आहे की याच्यामध्ये जनरिक असू द्या, ॲलोपॅथी असू द्या, होमिओपॅथी असू द्या, आयुर्वेदिक, युनानी. सध्या आमच्याकडे डॉक्टर जोगदंड म्हणून आहेत, डॉक्टर आपले बाहेती म्हणून आहेत, डॉक्टर आपले नंतर अजनीकर आहेत. म्हणजे असे सर्व औषधी ठेवण्याचं आहे मेडिकलमध्ये करण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की सर्वसमावेशक औषधी या ठिकाणी राहाव्यात आणि रुग्णांना जास्तीत जास्त याचा फायदा व्हावा अशी भावना अपसिंगेकर सर यांची आहे. तर लातूर डायग्नोस्टिक सेंटरचं अजून एक नवीन दालन सरांसोबत खुलणार आहे. तर सर, या दालनामध्ये काय आहे? ते आपलं स्टोरेज आणि स्टॉकचं आहे. इमर्जन्सीमध्ये आपल्याला पेशंटला काही जर समजा चहा पाण्याची व्यवस्था म्हणून आपण हे सगळेच त्या कॅन्टीन स्वरूपामध्ये सगळेच वापर करतो इथं. हे स्टोरेज आहे आणि या स्टोरेजमध्ये जसं की सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकाला चहा पाण्याची व्यवस्था किंवा या बऱ्याचशा सोयीसुविधा या स्टोरेजच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत. तिथं डॉक्टर्स तपासणी कक्ष म्हणून लिहिले. तर हे OPDचं आहे आपलं. आता सध्या 5 ते 6 डॉक्टर 2-2 तासासाठी येतात. आमचा उद्देश एवढा आहे की आमचे जे नोंदणी पेशंट आहेत तर कमीत कमी चार्जेसमध्ये त्यांना OPD मिळावं आणि त्यांना जी मेडिसिन घ्यायची आहे त्यासाठीच म्हणजे सर्व माहिती त्यांना व्यवस्थित त्या पद्धतीने डॉक्टर अवेलेबल केले आहेत, जे की फार कमी चार्जेसमध्ये पेशंटला सर्व्हिस देतात. हे आम्ही मागे जे 15 ऑगस्टला जे आम्ही उद्घाटन केलं होतं त्यावेळेस आईवडिलाच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलं होतं. तुम्ही पाहू शकता की इथं हा लोकार्पण सोहळा म्हणजे हे लातूर डायग्नोस्टिक सेंटर आणि मेडिकल सर्व्हिसेसला 1 वर्ष पूर्ण होतं येत्या 15 ऑगस्टला. कारण 15 ऑगस्ट 2020 रोजी याचा लोकार्पण सोहळा झालेला आहे. आणि तर ही पाहू शकता तुम्ही एक नामदर्शफलक या ठिकाणी दिसू शकतो. याचं तत्कालीन जिल्हाधिकारी आपल्या लातूरचे आलेले होते. त्याचबरोबर आता आजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, तर या मान्यवरांच्या हस्ते लातूर डायग्नोस्टिक सेंटरचं उद्घाटन 1 वर्षापूर्वी झालेलं होतं. आपण इकडं जे आपण रुग्णासाठी समजा शुगरची पेशंट आले त्यासाठी म्हणजे इकडे टॉयलेटची व्यवस्था केली आहे आणि इथं आपलं एक डिस्टिल वॉटरचं प्लांट आहे जी की मशीनसाठी फार महत्त्वाचं आहे. तर वॉटर प्लांट हा काय आहे आणि मशीनसाठी काय महत्त्वाचं आहे तो आपण पाहूयात. कॅमेरा पर्सनला मी विनंती करतो की या ठिकाणी आपण हे जे काही इक्विपमेंट लावले आहेत ते दाखवावेत. हे आपलं डिस्टिल वॉटरचं प्लांट आहे. नॉर्मली जसं आपल्याला 5 TDSचं पिण्यासाठी पाणी लागते तसं मशीनसाठी 0 TDSचं पाणी लागते आणि ते 0 TDSचं पाणी काढण्याची व्यवस्था ह्या मशीनद्वारे होती. म्हणजे जो रोज आम्हाला 8 ते 10 लिटरचं जे पाणी लागते आम्हाला डिस्टिल वॉटर म्हणून लागते मशीनला, ते सगळं आपण इथून काढलं जाते. कमीत कमी 5 ते 6 फिल्टरमध्ये हे करून
कम्प्लिटली 0 TDSचं पाणी, त्याच्यामुळे ॲक्युरेसी चांगली राहते, मशीनची क्वालिटी चांगली राहते आणि आपल्याला रिपोर्ट मिळणार आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये पाणी किंवा सर ही 0 TDSचं पाणी जे मशीनला लागतं असं तुम्ही सांगितलं, तर TDS ही काय संकल्पना आहे, पाण्याचं काय प्रमाण आहे? TDS म्हणजे त्याच्यामध्ये जे क्षारयुक्त असे जे म्हणतो आपण, म्हणजे नॉर्मली आपण पाणी पिण्यामध्ये 5पर्यंत आपल्याला क्षारचं चलू जातं आहे, पण आपल्या मशीनला नाही चालत. मशीनला आपल्याला पूर्ण क्षार विरहित आणि डिआयोनाइज्ड वॉटर, त्याला डिआयोनाइज्ड वॉटर म्हणतात, ती डिआयोनाइज्ड वॉटर ह्याच्यामधून 0 TDSनं काढलं जातं. सांगितल्याप्रमाणे अतिशय क्षारविरहित, म्हणजे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्षार मिसळलेली नाहीत असं एक शुद्ध स्वरूपाचं पाणी या ठिकाणी मशीन जे काम करतात त्या मशीन वर्कला लागत असतं. तर ते प्रमाण पाण्याचं या ठिकाणी सरांनी सांगितलेलं आहे. आणि आताच आपण पाहू शकतो की इथं वेगवेगळे जे इक्विपमेंट आहे ते इक्विपमेंट आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये हे जे काही मेडिकल लॅब असतील किंवा मेडिकल रिलेटेड टर्म असतील ते आपल्याला नव्या राहिलेल्या नाही आहेत. आणि कोरोनाच्या याच काळामध्ये लोकांना वाचवण्याचं तंत्रज्ञान जर कुठलं असेल तर ते तंत्रज्ञान होतं. देशातल्या जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्यानंतर बायोलॉजीमध्ये क्रांती झाली आणि लोक झपाटून कामाला लागले. लातूर डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सुद्धा असंच लोकांना वाचवण्याचं काम होते. तर आपण आता फायनली या मोठ्या लॅबमध्ये आलो आहोत. तिथे वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत आणि या इक्विपमेंट्सबद्दल आपसिंगेकर सर आपल्याला माहिती देणार आहेत. सर कुठून सुरुवात करता येईल आपल्याला? हे आपलं कम्फर्ट म्हणजे डायग्नोस्टिकचं युनिट आहे. वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत. जसं एखाद्या गोष्टीचं म्हणजे टेस्टिंगचं शॅम्पल आलं, हिमॅटॉलॉजिकल असते, क्लिनिकल असते, आपलं शिरोलॉजिकल असते, त्याला पण सर्जिकल असते, हिस्टोपॅथॉलॉजिकल असते, मायक्रोबायोलॉजिकल असते. असं जे आहे ते आपण असं सेपरेट डिपार्टमेंट आहे. हे आपलं सध्याचं इकडल्या साईडला जे आहे टोटली आपलं वेब बेस्ड आहे. म्हणजे सगळे अटॅचमेंट जे आहे की आपण सर्व एका ठिकाणी केल्यामुळं इथून 2 PCवरून आपल्याला सॅम्पल्स ज्यावेळेस काउंटरला रजिस्टर होतात त्यावेळेस सगळे इथे दिसले आहेत. म्हणजे टोटल जर इथून आपण जर कुठल्या मशीन ऑपरेट करायचं ठरवलं तर इथून आपल्याला मशीन ऑपरेट करता येतात. तर थोडक्यात ही कंट्रोल रूम दिसते. या ठिकाणी हेमॅटॉलॉजी रूम जरी लिहिलं असलं तरी हे दालन, मी कॅमेरा पर्सनला विनंती करतो, या ठिकाणी हे जी काही कॉम्प्युटर्स आहेत सिस्टम लावलेली दिसते. तर यामध्ये जसं सरांनी आता सांगितलं की तुम्ही जर लॅब पूर्ण कंट्रोल करायची ठरवलात, तुम्हाला नियंत्रण आणायचं ठरवलं तर इथून ते शक्य आहे. म्हणून ही कुठेतरी एका बाजूला कंट्रोल रूम आहे. सर आता मला अजून एका इक्विपमेंटकडे घेऊन चालले आहेत. तर सरांना आपण सांगूयात की सर काय आहे आणि कशा प्रकारची मशिनरी वर्क करते? हे आपलं HbA1c म्हणून मशीन आहे. वर्ल्ड वाईड मशीन असते, जो की बायोराइड जी स्टँडर्ड मशीन आहे. जगामध्ये ज्या वेळेस शुगर डायग्नोसिस होते तर 3 महिन्याचा ॲव्हरेज शुगर म्हणतो ती ह्या मशीनवर केले जाते. ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी अशी आहे की RBCला रप्चर करून, जसं लाल पेशीचं आयुष्य 120 दिवस असते, त्या लाल पेशीला आपण रप्चर करून त्याच्यामधलं जे ग्लायकोलेटेड हिमोग्लोबिन आहे ती काढून आपण ह्याच्यावरती आपण 3 महिन्याचं शुगर काढतो असतो, ज्याच्यामुळे आपल्याला मधुमेह पेशंट डायग्नोसिस करायला फार मदत होती. त्याच्या व्यतिरिक्त जी HB इलेक्ट्रोफोरेसिस म्हणून असते, जे थॅलिसिमिया पेशंट असतात त्या थॅलिसिमिया पेशंटला आपण काय करतो की थॅलिसिमिया कॅरियर जी पोझिशन आहे तर ती आपण HB इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये आपण म्हणजे शोधू शकतो. त्याच्याबरोबर ही मशीन आहे इलेक्ट्रोलाइट म्हणून. आपण सध्या सोडियम, पोटॅशियम क्लोराईड, आयोनिक कॅल्शियम, टोटल कॅल्शियम असं 5 पॅरामीटर मिळणारी ही इलेक्ट्रोलाइट ॲडव्हान्स मशीन आहे. हिरमा म्हणून जापनीज मशीन आहे. ह्या जापनीज टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला एवढी मदत मिळते की आपल्याला टोटल पॅरामीटर जी इलेक्ट्रोलाइट सोडियम पोटॅशियम संपते त्या ठिकाणी आपण पूर्ण डिटेलमध्ये आपण घेऊ शकतो. हे न्यूयॉन कोडांचं जस्ट 2 ते 3 महिन्यापूर्वी लॉन्च झालेलं मशीन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आता सध्या लातूरमध्ये फर्स्टच मशीन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला CBC विथ ESR मिळते. म्हणजे नॉर्मली ESR ही जी प्रोसिजर आहे, या ESR ही जी टेक्नॉलॉजी आहे ही ESR आपल्याला 1 तास लागते ESR करण्यासाठी, पण ह्या मशीनवर आपल्याला 4 ते 5 मिनटामध्ये ESR मिळते. आणि CBCचे पॅरामीटर जे आहेत ते की डिफरन्शियल काउंट वेगळ्या पद्धतीनं काउंट केलं जाते. आणि ही जी मशीन आहे न्यूयॉन कोडन असू द्या, बायोराइडची ही मशीन असू द्या, ही जी म्हणजे NABL किंवा ॲक्रिडेशनसाठी जी लागते त्या ॲक्रिडेशनच्या उद्देशानं आपण ॲडव्हान्स म्हणून त्या पद्धतीत घेतलं. म्हणजे जी इरर आहेत या मशीनची जी आहेत ती 0% इरर राहावं. सर तुम्ही सांगितलं की लातूरमध्ये ही जी मशीन आहे ESR काढण्याची ती पहिलीच मशीन आहे. तर यापूर्वी ही मशीन येण्याच्या आधी किंवा अदर जे लॅब आहेत जे की इतके प्रगत लॅब नाहीत तर ते ESR काढण्यासाठी कुठल्या पद्धतीचा अवलंब करतात? पूर्वी कसं होतं की विंट्रोब आणि वेस्टर्जन असं 2 मेथड आहेत. विंट्रोबमध्ये आपण काय करतो की नॉर्मली ESRची ट्यूब 1 तास लावावं लागते, कधी 2 तास लावावं लागते. म्हणजे ती 1 तास ते 2 तासामध्ये आपल्याला ती ESR आपल्याला किती सिडिमेंट उतरले त्याच्यावरही आपल्याला बघता येतं असं. पण आता ह्या टेक्नॉलॉजीमध्ये, जापनीज टेक्नॉलॉजीमध्ये डायरेक्ट CBC सोबतच आपल्याला 5 मिनटामध्ये ESR मिळून जाते. तर तुम्ही पाहू शकता की अतिशय प्रगत अशा स्वरूपाचं तंत्रज्ञान आता विकसित झालेलं आहे आणि ते लागूसुद्धा लातूर डायग्नोस्टिक सेंटरमध्ये केलेलं आहे. हे आपलं बायोकेमिस्ट्री रूम आहे.
ह्या बायोकेमिस्ट्री रूममध्ये आपलं फुल्ली ऑटोमॅटेड मिलरेचं म्हणजे 120 आणि आपल्याकडे 240 पण मशीन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय होतं की जी बायोकेमिस्ट्रीच्या मशीन आहेत, ग्लुकोज असू द्या, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, जेवढे पॅरामीटर येतं आपले जी बायोकेमिस्ट्रीचे पॅरामीटर सगळे आपल्याला फक्त शॅम्पल रन केले की ही रिएजंटचे रॅक आहे. ह्या रिएजंटच्या रॅकमध्ये आपण इथं ह्या ठिकाणी आपण क्युवेट ही करतो आणि त्याच्यानंतर ह्याच ठिकाणी आपल्याला इथे शॅम्पल आपण जर ठेवलं तर रिएजंटने ह्याच्यामध्ये आपोआप ही फुल मशीन जसं आपण रीड करतो कोणत्या टेस्टिंग पाहिजे, जसं आपण त्या ठिकाणी कमांड देतो त्या कमांडप्रमाणे ही मशीन पूर्ण रोबोटिक मेथडमध्ये सर्व टेस्टिंग करून आपल्याला रिपोर्टिंग देते. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की इयर म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला बारकोड लावल्यानंतर जे सेंट्रीफ्यूज केलं, सेंट्रीफ्यूज करून इथं ठेवल्यानंतर ती बारकोड एकदा जर आपण स्कॅन केलं तर ते आपोआप मशीन सॅम्पल घेते की ही टेस्टिंग कोणती आहे. म्हणजे आपल्याला कमीत कमी ह्युमन एरर टाळायचे आणि चांगला रिझल्ट जो आहे तो लोकांना बरोबर आहे एकदम. ते मशीन हे काम करते. त्याच पद्धतीने याच्यामध्ये जे आपण तुम्हाला सांगितलं की जी इरर आहेत म्हणजे क्युवेट या प्रत्येक ठिकाणी 2 निडल वापरले जाते, एक वॉशिंगला वापरले जाते. म्हणजे एक वेळेस टेस्ट झाल्यानंतर कमीत कमी ती क्युवेट 5 ते 6 वेळेस वॉश होते. हां, आणि ती वॉश झाल्यामुळे तुम्हाला कुठलेही रिएजंटचा असू द्या, टेस्टिंग असू द्या, काही कलर डेव्हलपलं रिॲक्शन असते त्याच्यामध्ये मशीनला आपल्याला काही पण इरर राहत नाही आणि रिझल्ट आपल्याला ॲक्युरेट मिळते. म्हणजे आता ह्या ज्या कोरोना पिरियडमध्ये जी CRP नावाची टेस्टिंग आहे ती फार सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामध्ये मॅन्युअल जर इरर झालं म्हणजे 2 मायक्रोलिटर, 5 मायक्रोलिटर, 4 मायक्रोलिटर घेण्यासाठी मॅन्युअली आपण घेऊ शकत नाही, ती ह्या मशीनमध्ये पॉसिबल आहे. म्हणजे अत्यंत सूक्ष्म स्तरावर पाहू शकता की अत्यंत सूक्ष्म स्तरावर तुम्हाला ते जे प्रमाण आहे ते घ्यावं लागतं आणि ते शक्य नाही. त्याला कुठेतरी प्रभावी यंत्रणा असावी लागते आणि या माध्यमातून मग तपासण्या एक सूक्ष्म पद्धतीनं, अचूक पद्धतीनं पुढं येणं शक्य होतं आणि त्याच्या पुढं निदानसुद्धा त्याच पद्धतीनं शक्य होतं. तर सर अजून काय सांगतील याची मला उत्सुकता आहे. ही जी PC लावलेलं आहे हे आपल्याला मध्ये जे सेल काउंटर आहे या बाकीच्या मशीन आहेत ते फर्स्ट टाईमला त्यांचं जे रिझल्ट आहे आपल्याला इथे मिळून जाते. हे म्हणजे कनेक्ट असल्यामुळे इथून रिझल्ट आपण डायरेक्टली प्रिंट काढून घेतो. म्हणजे जर मशीनच्या रिपोर्टमध्ये आपण स्वतः काही मॅनिक्युलेट करू शकणार नाही. म्हणजे जी मशीनची रिझल्ट आहे तीच तुम्हाला मिळणार. हे इकडे आपली सेमी बायोकेमिस्ट्रीची रूम आहे. सेमी ॲनालायझर मशीन म्हणजे आपण एखादी पॅरामीटर सिंगल जर अर्जंटमध्ये टेस्टिंग करायचं आहे त्यासाठी ही RX50 म्हणून एक जुनं जे RA50 मशीन होतं जी म्हणजे फर्स्ट मशीन बायोकेमिस्ट्री तयार झाली त्याचं थोडंसं ॲडव्हान्स व्हर्जन म्हणून त्या पद्धतीने काढलेलं आहे. मशीन चांगली वाटली, स्टडी आहे, एकदम व्यवस्थित आहे आणि आपण सिरोलॉजिकल जी आहे VDRL, RA, ASO, अशी टेस्टिंग आपण इथं म्हणजे सॅम्पल आहे सेपरेट करणं आणि टेस्टिंगला घेणं ह्या रूममध्ये ती प्रोसिजर कंप्लीट केली जाते. तर टप्प्याटप्प्याने तुमच्या निदानाचा प्रवास या ठिकाणी असा होत असतो. अजून सर काय सांगतील आपण जाणून घेऊयात. ह्या ठिकाणी आपण टोटल जे आपल्याला लॅबोरेटरी येतं तिथे कशा पद्धतीने काम केलं, कलेक्शन प्रॉपर घेतलं की ते बघण्यासाठी आपण एक कॅमेराचीही केलेलं आहे. ह्या डिस्प्लेवर आपल्याला प्रत्येक लॅबचं आपल्याला कॅमेरामध्ये इथे टोटल कॅच करून सगळ्या गोष्टी दिसून जातात. जसं आता ही मशीन आहे, मशीनला कॉन्स्टंटली जी AC टेम्परेचर लागते ते मेंटेन व्हावं म्हणून डायरेक्टली आपण 15-12 पासून ते 17-18पर्यंत टेम्परेचर कंटिन्यू आपण ह्या मशीनसाठी मेंटेन करतो. ह्या मशीनबद्दल मी थोडंसं नंतर सांगतो. ही थायरॉईडची मशीन आहे. हे जे आपण आता शिरोलॉजीमध्ये तुम्हाला मी सांगितलं की जसं मॅन्युअली एखादी रिएजंट आहे आणि रिॲक्शन करायचं आपल्याला तर ती पेशंटचं सिरम आणि ती आपलं रिएजंट त्याला मिक्सिंग प्रॉपर व्हायला पाहिजे. ह्याला शेकर म्हणतात. ही शेकरमध्ये आपल्याला प्रॉपरली 5 मिनिट 7 मिनिटामध्ये किती RPM पाहिजे त्याप्रमाणे म्हणजे शेक केलं जाते. ही सेंट्रीफ्यूज एक मशीन आहे. अशा आपल्याकडे 5-6 मशीन आहेत. ह्या सेंट्रीफ्यूजमध्ये आपल्याला जी मॅक्झिमम सिरममध्ये जी सेंट्रीफ्यूज करताना जी प्रोटीन किंवा क्लॉटेड मटेरियल असते ती चांगलं सेंट्रीफ्यूज व्हावं म्हणून आपण 3 ते 4 ह्याच्यामध्ये 4 ते 5 हजार RPMनं आपण सेंट्रीफ्यूज करतो. त्यानंतर ही जी आयक्रोमा एक मशीन आहे. ह्या आयक्रोमामध्ये आपल्याला जी कोरोना पिरियडमध्ये D-डायमर, फेरॅटिन अशी जी मशीन म्हणजे ही होत्या टेस्टिंग होत्या ती सिंगल टेस्ट यायच्या. मग त्यावेळेस जर मोठ्या मशीनला जर आपण काही टेस्टिंग लावायची ठरवली तर त्याला कमीत कमी 6-7 घंटे लागायचे. ती ह्या ठिकाणी ह्या आयक्रोमाच्या मदतीनं आपण जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटात आपण टेस्टिंग करू शकतो. बेस तोच आहे आणि रिझल्ट एकदम सुंदर आपल्याला मिळून जातात. जी क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला डिपॉझिट मिळतात. त्याचं तो ड्राय बात्र आहे तिथं. शरीरामध्ये आपण वेगवेगळे रोग होतात आणि त्या रोगांचं निदान करणं हे सोपं नसतं. तर या सगळ्या प्रक्रियेमधून तुमच्या रक्ताला जावं लागतं, तुमच्या रक्तांच्या नमुन्याला जावं लागतं आणि त्यावेळेस कुठंतरी डॉक्टर या डायग्नोसिस झाल्यानंतर त्या गोष्टीचं ते निदान करू शकतात आणि या तुमच्या तपासणीच्या क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर ही कोणती मशीन आहे? या मशीनवर मिंडरी लिहिलं आहे. कदाचित हे कंपनीचं नाव असू शकतं आणि हिचं स्वरूप, कामाचं स्वरूप काय? हे आपले म्हणजे एक BC
5300 म्हणून मिनरेचं मशीन आहे. 5 पार्ट सेल काउंटर म्हणतात. हे 5 पार्टची संकल्पना अशी आहे की ज्यावेळेस डिफरन्शियल काउंट होते ते डिफरन्शियल काउंट आपल्या न्यूट्रोफिल, मोनोसाईड, बेसोफिल, इस्नोफिल हे सगळे सेल आहेत ती वेगळ्या पद्धतीने सेपरेट केले जाते आणि ह्याच्यामध्ये ह्याला 5 पार्ट सेल काउंटरमध्ये म्हणजे की एकदम ॲक्युरेट रिपोर्टिंग राहणार जी की एनिमिया किंवा त्याला काय म्हणतो आपण सिकल सेल एनिमिया किंवा एखादी हिमॅटॉलॉजिकल लहान मुलं असतात त्यांच्या कोणत्या टाईपचं त्यांच्या ब्लडमध्ये चेंजेस होतात ते बघण्यासाठी फार मदतीचे होते. ही एक छोटी मशीन आहे ती EBG म्हणून म्हणतात ते असं ब्लड गॅस म्हणतो. तसं एमर्जन्सीमध्ये ज्यावेळेस ICUला पेशंट असतो त्याच्या ब्लडमधले आपल्याला वेगवेगळे गॅसेस असतात. SO2 असो, PO2 असू द्या, बाकी सगळे पॅरामीटर असू द्या, जवळपास 28 पॅरामीटर आपल्याला ब्लड गॅसचे डिटेल मिळतात विथ इलेक्ट्रोलाइट आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल क्रॅटनाइन, युरिया आणि लॅक्टिक ॲसिड जे की आता लातूरमध्ये ही युजली 1-2 ठिकाणी मशीन असेल. दिसायला जी ती मशीन लहान असली तर त्याचे कमीत कमी 24 ब्लड गॅसेस आपल्याला त्या मशीनवर मिळून जातात. हे आपलं जे हार्टचं म्हणजे रक्त पातळ होण्याची ताकद बघण्यासाठी PTINR म्हणून जे असते PT, APTT, कोऑग्युलेशन फॅक्टर म्हणून जी तपासण्या असत्या ते सगळ्या तपासण्या ह्या मशीनवर केल्या जातात. त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला सोडियम सायट्रेटचं सॅम्पल लागते. सोडियम सायट्रेटच्या ह्याच्यामध्ये आपण डायरेक्टली म्हणजे फायब्रोजन असू द्या, PT असू द्या, APTT असू द्या, या आपल्याला कोऑग्युलेशनचे पॅरामीटर टोटल त्याच्यावर मिळून जातात. हे ॲडिशनल आपल्याकडे एक मिथिक म्हणून जॅपनीज टेक्नॉलॉजी 18 पॅरामीटरचं सेल काउंटर आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत असली छोटी मशीन तरी पण आपल्याला ह्याच्यावर पण जवळपास 22 ते 24 पॅरामीटर मिळतात जे की डिटेल आपल्याला टेस्टिंगमध्ये सर्व मदत होती आणि रिएजंट फार कन्झ्युम असल्यामुळे आम्हाला कमीत कमी चार्जेसमध्ये पेशंटपर्यंत त्यांना ही टेस्टिंग पोहोचता येते. सुविधा देते. पैशामध्ये ही सुविधा देत आहेत. BSc किंवा इतर विज्ञान शाखेतलं माझं शिक्षण राहिलेलं नाही, माझं बॅकग्राऊंड ते नाही, पण ज्या पद्धतीनं लातूर डायग्नोस्टिक सेंटरच्या या संचालकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ही जी माहिती दिलेली आहे ते जे टर्मिनॉलॉजी वापरतात त्याच्या मशिनरीच्या आउटपुटबद्दल ते बोलतात. तर त्या माध्यमातून ही जी लॅब आहे, मी मघाशी प्रस्तावनेमध्ये जे विधान केलं होतं की लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील अतिप्रगत अशी लॅब म्हणायला हरकत नाही. तर हे जे काही नवनवीन तंत्रज्ञान त्यांनी अडॉप्ट केलं आहे आणि ज्यावेळेस लोकांच्या रक्ताचे नमुने येतात किंवा शरीरातील वेगवेगळ्या घटकाचे नमुने येतात तर ते नमुने तपासून योग्य अचूक असा रिझल्ट देण्याचं काम या मशीनच्या माध्यमातून होतं आहे. आपण हा प्रवास सुरू ठेवणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या लॅबमध्ये अजून कशा स्वरूपाच्या यंत्रणा कार्यरत आहेत आणि यंत्रणाच्या माध्यमातून लोकांना कशा स्वरूपाचे रिझल्ट आउटपुट या ठिकाणी लोकांना मिळतात. तर सर अजून काय सांगाल याबद्दल? हे आपलं इकडलं रिपोर्टिंगचं डिपार्टमेंट आहे. ह्या ठिकाणी आपण टोटली म्हणजे जी आपल्याला लातूर जिल्हा किंवा अदर जिल्ह्यामध्ये जी रिपोर्टिंग करायची आहे, मेलद्वारे असू द्या, व्हॉट्सअपद्वारे असू द्या, आपण इथून जास्तीत जास्त 1 सेकंदमध्ये आपण रिपोर्ट त्यांना पाठवू शकतो. प्रत्येकजण आपल्या तिथं त्यांच्यावर म्हणजे रिपोर्ट काढू शकतात त्याच ठिकाणी. तर आता या प्रक्रियेमध्ये जो काही वेळ लागणार आहे तर जिल्ह्याभरामधून किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून सॅम्पल्स कलेक्ट करणं आणि ते सॅम्पल कलेक्ट करत असताना मध्ये जो काही प्रवासाचा वेळ जातो तितकाच वेळ यामध्ये गृहीत धरला तर त्यानंतर ज्या तपासण्या होतात तर त्या तपासण्यांचे रिपोर्ट म्हणजे त्या तपासण्याचे अहवाल अगदी काही सेकंदामध्ये त्या संबंधितांना पाठवण्याची या ठिकाणी व्यवस्था आपल्याला दिसून येते. आता एक नवीन एक चंबर, नवीन एक दालन या ठिकाणी मला दिसतं. या ठिकाणी सुद्धा आणखी काही मशिनरी आहेत. जसं की मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे हे बॅकग्राऊंड माझं नाही, मात्र आपण जाणून घेणार आहोत. मला खूप उत्सुकता आहे की हे जे काही युनिट आहे ते युनिट कशा पद्धतीनं काम करतं. आपल्यासोबत सर आहेतच. सर काय सांगाल? हे आपलं सध्याच्या इकडे युरिन ॲनालायझर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 10 पॅरामीटर मिळतात. ग्लुकोज आहे, प्रोटीन आहे, कीटोन आहे, युरिन बेलिनोजिन असतील, बाईल साल्ट, बाईल पिगमेंट, असे एक 10 पॅरामीटर येतात. त्याच्यामध्ये युरिनमध्ये जर आपल्याला आउटपुटमध्ये जी चालले आपल्याला ते आपल्याला त्याच्यामध्ये त्या रिझल्टमध्ये आपल्याला युरिन कंप्लीट 10 पॅरामीटर मिळून जातात. हे आहे एलिझा रीडर आहे. ह्या एलिझा रीडरमध्ये आपल्याला जी सिरोलॉजिक ह्याच्या जी टेस्ट आहे ते काही टॉर्च आहे, असे काही बेसिक पॅरामीटर आपल्याला HIV, HbCG आपण याच्यावर करू शकतो. आणि आपल्याला ही कल्चरचं हे आहे. आता कल्चरचे एक आपल्याकडं कल्चरची मशीन पण येणार आहे. सध्या आपण मॅन्युअली कल्चर करतो. त्याच्यामध्ये आपल्याला युरिन कल्चर, ब्लड कल्चर म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये जी काही बॅक्टेरियल ग्रोथ आहे का ते बघण्यासाठी आपण ह्याचा वापर करतो. हे इन्क्युबेटर आहे. हे हॉट एअर ओव्हन आहे. ह्याच्यामध्ये आपण कमीत कमी 100 ते 150पर्यंत टेम्परेचर मेंटेन करू शकतो आणि ही 37 टेम्परेचर कॉन्स्टंट राहण्यासाठी इन्क्युबेटरचा उपयोग होतो. बरं सर, आता या वेगवेगळ्या तपासण्या ज्या तुमच्या या युनिटमध्ये होतात तर ज्यावेळेस काही लोक जसे माझ्यासारखे लोक इथं भेटी देण्यासाठी येतात किंवा अदर काही लोक जे या ठिकाणी फिरतात तर त्यांना इन्फेक्शनचा किंवा या ठिकाणी वेगवेगळे जंतू असू शकतात का, सुरक्षेचा खबरदारीचा उपाय म्हणून आपण काय करतो किंवा अशा शक्यता किती आहेत?
नाही, आपण शॅम्पल घेतल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की सुरुवातीला बारकोड पडल्यानंतर जी आपल्या वरच्या साईडला जे त्याचं म्हणजे सील केलं जाते, त्यानंतर शॅम्पल आल्यानंतर आपण त्याचं ते ओपन नाही करत. हे मॅग्लुमी 800 म्हणून एक आपल्याला इम्युनोसन्स म्हणून जी टेक्नॉलॉजी असते, त्याच्यामध्ये आपल्याला थायरॉइड, विटॅमिन, जी मोठ्या तपासण्या पूर्वी मुंबईला पाठवावं लागायचं, 3-3 दिवस वाट बघायला लागायची, ती सर्व टेस्टिंग आपण या ठिकाणी करतो. आणि ही टोटली रोबोटिक कॉम्पॅक्ट मशीन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला इथं ही वॉशिंग रिएजंट असते, आपण इथं डायरेक्टली ही रिएजंटचं रॅक लावतो आणि त्याच्यामध्ये ही शॅम्पल आपण इथं लोड करतो आणि ही रिॲक्शन ही ह्या ठिकाणी आपल्याला रिॲक्शन क्युवेट दिलेली असते. ह्या अशी वेगवेगळे डिपार्टमेंट एकदा जर आपण ही गोष्टी सगळ्या लोड केल्या आणि टेस्टिंगला जर आपण नंतर PCला आपण सगळ्या टेस्टिंगच्या एकदा फीड करून घेतल्या, त्याच्यानंतर आपल्याला जी पाहिजे ती टेस्टिंग आपल्याला टोटली जास्तीत जास्त 15-20 1 तासाच्या आत सगळी रिपोर्टिंग होती. म्हणजे पूर्वी जी ही टेस्टिंग आता 2 तासामध्ये आम्ही जी थायरॉईडची रिपोर्ट करतो, विटॅमिनची करतो, CA-125 असू द्या, बाकी सर्व जी तपासण्या येतात म्हणजे हार्मोनच्या डिटेल ह्याच्यासाठी आहेत, सगळ्या टोटल मशीन नाही म्हणलं तरी आपण याच्यावर सध्या 250 पॅरामीटर लावलेले आहेत. 250 पॅरामीटर आपण याच्यावर टेस्ट सगळं करतो. जसं थायरॉईडचं सध्या स्पाईक अँटीबॉडी आहे, पुन्हा आपलं ह्याचं कोरोनाचे अँटीबॉडी आहेत, IgM. अशा प्रकारे जे आहेत, पूर्वी बीटा HCG किंवा आपल्याला PSA करायचं म्हणलं तर इथून शॅम्पल पाठवल्यानंतर 3 दिवसानंतर रिपोर्ट यायचं, तोपर्यंत पेशंटचे ऑपरेशन थांबायचे की याला कॅन्सर आहे, कुठपर्यंत कट करायचे ते डॉक्टर कन्फ्यूज असल्यामुळे 3-3 दिवस ऑपरेशन हे व्हायचे. ते आपण 2 तासामध्ये आपण ही रिपोर्टिंग आपण पूर्ण हार्मोनचे देऊ शकतो. ह्याच्यामध्ये म्हणजे जे सध्याची जी टेक्नॉलॉजी आहे, जी वर्ल्ड वाईडमध्ये वापरली जाते, त्याच टेक्नॉलॉजीनं आपण ते करतो. रिपोर्टमध्ये आम्ही सुरुवातीला जे मोठे मोठे लॅबोरेटरी त्याला क्रॉस चेक करून बघितलं, रिझल्ट एकदम सुंदर आहेत. ज्या पद्धतीनं आपल्याला बाहेरचे जी स्टँडर्ड वापरतो त्याच्यामध्ये आता सध्या आपण NABला दिलं आहे, बायोरॅड दिलेला आहे आणि ISOचं अक्रेडिटेशन करून आपण ज्या पद्धतीचं जी SOP चालतात, म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी बाहेर देशामध्ये जी चालते ती सगळी प्रोसिजर आपण इथं वापरतो. तुम्ही जे म्हणता की इन्फेक्शन असू द्या, टेक्निकल इरर असू द्या, ह्या छोट्या मोठ्या गोष्टीनं आपल्याला काय होते की त्या इररमुळं त्या पेशंटच्या रिझल्टवर परिणाम पडतो. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की ह्या मशीनसाठी, या कुठल्याही बायोकेमिस्ट्रीच्या मशीनसाठी स्टार्टिंग टू जसं आपल्याला डिस्टिल वॉटर म्हणजे आपल्याला बिस्लरीचं पाणी लागतं आहे, तसं या मशीनला डिस्टिल वॉटर लागते, जी की 0 TDS आहे. आपल्याला 4 ते 5 चालते, पण या मशीनला 0 TDSचं आपल्याला क्षार नसलेलं आपल्याला कम्प्लिटली डिस्टिल वॉटर वापरावं लागते. त्याच्यामुळे ही टेक्निकल इरर काहीच राहत नाहीत आणि जी रिझल्ट घेतले आहेत आतापर्यंत आपण हजारो रिपोर्ट आपण मुंबईच्या रिपोर्टशी टॅली करून बघितले. दोन्ही रिपोर्ट आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या स्टँडर्ड लॅबोरेटरीशी केलं व्यवस्थित आहेत आणि आमचं समाधान सगळं झाल्यामुळं आणि बाकी सगळ्या गोष्टीमुळे आता आम्ही NABLच्या सेकंड स्टेजमध्ये आहोत. NABLला आता अप्रुव्हल जर भेटलं तरी आपली इकडली महाराष्ट्रामध्ये इकडे मराठवाड्यामधली पहिली लॅबोरेटरी असेल जे की NABL भेटलेलं आहे. बाकी आपण बायोरॅडच्या काही जी त्यांचे छोट्या मोठ्या म्हणजे हे असतात परीक्षण असं दिले त्याच्यामध्ये पास झालेले आहेत. SOP आपण बऱ्यापैकी एक्सटर्नल क्वालिटीचं मेंटेन करतो आणि जी रिझल्टसाठी जी पाहिजे त्या गोष्टी आपण सगळ्या मेंटेन करतो. म्हणजे आपल्याला जर समजा एखादी वेळेस स्टॉक बी पाहिजे असलं तर आम्ही पूर्ण स्टॉक त्या पद्धतीनं जवळपास 6-6 महिन्याचा स्टॉक आम्ही मेंटेन केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला कधी किटची उपलब्धता लगोलग होऊन जाते. टेम्परेचर आपल्याला 6चं लागते प्रत्येक किटला, ती टेम्परेचर मेंटेन होत आहे. साईन व्ह्यूचं जे आपल्याला म्हणजे मायक्रो इन्व्हर्टर लागते, ज्याच्यामध्ये आपल्याला की ह्याला जी म्हणजे बाहेरचं फ्लक्च्युएशन छोटे मोठे बी झाले ते फ्लक्च्युएशनचं ह्या मशीनवर ह्या लॅबमध्ये काही पण इफेक्ट पडत नाही. त्यामुळे तुम्हाला काय होतं की लाईटचं इरर असू द्या, या डिस्टिल वॉटरचा, या आपल्या पाण्याचं काही असू द्या, टेक्निकल तुम्हाला सांगितलं की जी सिरम सेपरेट केले जाते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी त्या क्वालिटीच्या मिळतात जी की आम्ही बारकाईने बघतो. म्हणजे जसं सांगितलं की लाईट असू द्या, डिस्टिल वॉटर असू द्या आणि ह्या ठिकाणचं आपल्याला जी टेक्नॉलॉजी डिस्पोजल वापरण्याची मेथड असू द्या, सिरम सेंट्रिफ्यूज करून ज्या पद्धतीनं आपण एकदम प्रोटीनवरचं जे बफी कोड जमा अशा सगळ्या गोष्टी एकदम कॉम्प्युटराईज पद्धतीने बघून सर, येणाऱ्या 15 ऑगस्टला म्हणजे आता 15 ऑगस्टला या युनिटला 1 वर्ष पूर्ण होतं आहे. तर अंदाजे किंवा करेक्टली या मागच्या वर्षामध्ये किती रुग्णांना आपल्या परिसरातील या लॅबचा, तुमच्या तपासण्यांचा फायदा मिळाला? त्या आपल्या करोनाच्या वेळेमध्ये आपल्याला असं वाटलं की लगोलग हे युनिट चालू करावं. मग आम्ही त्या याच्यामध्ये जितकं फास्ट करता येईल आपल्याला जास्तीत जास्त 1.5 महिन्यामध्ये ही युनिट सुरुवातीला आपण स्टार्ट केलं होतं. आणि याच्यामध्ये उद्देश आता होते, करोनाच्या त्या वेळेसची जी परिस्थिती होती की करोना
ह्याचं आपलं अँटीजन असू द्या किंवा आर्टिफिशियल पॉझिटिव्ह आल्यानंतर जी नंतर CRP आहे, डी डायमर आहे, फेरॅटिन लेवल आहे त्यांचं, या बाकीचे जी टेस्टिंग आहे LFP, हे सगळ्या पॅरामीटर करण्यासाठी एक सॅम्पलला कमीत कमी 4-4 तास लागत होतं. पण आम्ही ही मशीन इथंच उपलब्ध केल्यामुळं ती टेस्टिंग जास्तीत जास्त एखादी 15 ते 20 मिनटामध्ये, अर्ध्या तासामध्ये सगळी टेस्टिंग झाली. आणि त्यावेळेस आम्हाला कंप्लिटली एका दिवसामध्ये एक दिवसाला कमीत कमी 400-500 सॅम्पल आम्ही त्यावेळेस रन करत होतो. आता म्हणजे सध्या 400-500 लोकांना एका वेळी, म्हणजे कोविडच्या काळामध्ये जसं की मी पहिल्यांदा संदर्भ दिला, किती लोकांना तपासण्याची गरज होती आणि लोकांना ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या होत्या. त्यावेळेस या लॅबच्या माध्यमातून दिवसाला 400 ते 500 इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या सुविधेचा लाभ मिळालेला आहे. सध्या आपण म्हणजे इथं 100 ते 150 पेशंट रोज आपण हँडलिंग करतो. रेफरल लॅबोरेटरी असल्यामुळे आपले जसं आता इथून मुंबईला म्हणजे इथे लॅबोरेटरी असू द्या, हॉस्पिटल असू द्या, या टेक्निशियन लोकांचं की सॅम्पल आहेत जेणे की छोट्या मोठ्या लॅब करतात, ज्याच्यामध्ये ॲनालायझर सेल काउंटशिवाय नंतर मोठ्या मशीन नाहीत. ती मशीन सगळे सॅम्पल आपल्याकडे इथे पाठवतात, जे की निलंगा आहे, अहमदपूर आहे, उदगीर आहे, सगळ्या तालुक्याचे सॅम्पल आपल्याकडे येतात. आणि त्या पद्धतीने आपण प्रोसेस करून त्यांना ऑनलाईन रिपोर्टिंगची आपण व्यवस्था केली आहे. सर, आता या ज्या काही सगळ्या ॲडव्हान्स मशीन आहेत, तर याचा मेंटेनन्स कॉस्ट काय असतो, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून लोकांना तुम्ही मग स्वस्तामध्ये सुविधा देता की या सगळ्या तपासण्या सामान्यांसाठी महागड्या आहेत? काय सांगाल या त्या किमतीबद्दल तपासण्यांची? किमतीचं ज्यावेळेस मोठी फुल्ली ऑटोमेटेड मशीन असते, त्या मशीनवर असं म्हणजे प्रयत्न केला जाते की जितके जास्तीत जास्त सॅम्पल, तर आपल्याला टेस्ट पर जे म्हणजे कॉस्ट आहे, जी कॉस्ट कमी होत जाते. त्यामुळे आपल्याला जर सॅम्पल नंबर ऑफ मिळाले तर आपल्याला पॉसिबल आहे की तिचे चार्जेस आहेत, जेवढं कमी करता येईल तेवढं आपल्याला चार्जेस कमी करता येईल. पण मग नंबर ऑफ सॅम्पल मिळवण्यासाठी तुम्ही जे पहिल्यांदा 1, 2, 3 सॅम्पल आले, तर ते आल्यानंतर मग त्याला वेळ लावता का, की बाबा आणखी जास्त सॅम्पल जमा होऊ द्या, मग आपण सगळ्यांना एकत्रित देऊयात, असं काही व्यवस्था आहे? नाही, आपण आता सध्या 3 लॉटमध्ये सॅम्पल लावतो. सकाळी 10 ते 11ला आपण जे आहे ते बेसिक सुरुवातीचं स्टार्ट होते, त्याच्यानंतर 3 ते 3:30मध्ये दुसरा लॉट लावतो आणि संध्याकाळी 7 ते 8, 9च्या दरम्यानमध्ये तिसरा लॉट लावतो. म्हणजे बाहेरची जी गावची सॅम्पल आहेत ते आम्हाला संध्याकाळच्या शेवटच्या लॉटमध्ये मिळून जातात. आणि जर समजा 10-11च्या नंतरचा लॉट असला तर आपण दुसऱ्या दिवशी पण सकाळी 7ला 8ला आपण लावू शकतो. त्यामुळे कंटिन्युएशनमध्ये आम्हाला एक वेळेस 50-60चा लोड लावला तर आपल्याला जी ह्याची मेंटेनन्स कॉस्ट असू द्या, बाकी छोटे मोठे जी स्टार्टर असते, डिस्टिल वॉटर असते, ह्याचा खर्च थोडा कमी होतो. कारण प्रत्येक टेस्टला ज्यावेळेस स्टार्ट होते ते स्टार्टिंग रिएजंटचा थोडा खर्च जास्त असतो. म्हणजे समजा मी 5 वेळेस 6 वेळेस जर टेस्ट लावला तर तो पर टेस्टचा कॉस्ट जी प्रत्येक वेळेस वाढत जातो. मग ती जर तुम्ही 15 आणि 20 सॅम्पल एकदाच लावलं त्याचा फायदा आम्हाला थोडंसं व्यवस्थित होऊन जातो. म्हणजे क्वांटिटीमध्ये जर तुम्ही या ठिकाणी सॅम्पल घेत असाल तर ते फायदेशीर ठरतं. तुमच्या या युनिटमध्ये सगळ्यात क्विक आणि फास्ट कुठली सुविधा दिली जाते? नाही, असं नाही. म्हणजे आपण 24 तास आपण तयार असतो. 24 तासामध्ये जी सॅम्पल येईल आणि जशी एमर्जन्सी आहे, आपण असं म्हणू शकत नाही एखादी हार्टचा पेशंट आहे त्याचं PT त्याला आवश्यकता असते, डॉक्टरला फक्त आम्हाला PTच अर्जंट द्यावं लागते. कधी कधी पेशंटला डायग्नोसिस होत नाही की डॉक्टरला वाटतं अर्जंटमध्ये तुम्ही करोनाचे अँटीजन करून घ्यावं, त्यावेळेस आपण गव्हर्नमेंटचं आपल्याला इथं अँटीजनची सुविधा आहे. हां, त्याच्यामध्ये आता जे काही डिलिव्हरीचा पेशंट आहे की त्यांना CBCमध्ये HB प्लेटलेटची गरज असते. म्हणजे डॉक्टरची रिक्वायरमेंट, एखादा ऑक्सिजनचा पेशंट आहे त्यावेळेस रिक्वायरमेंट वेगळी असते. म्हणजे प्रत्येक वेळेस टेस्टिंग कोणती येईल असं की आपल्याला केसप्रमाणेच आपल्याला त्याप्रमाणे, म्हणजे असं एखादी टेस्टिंग कंटिन्यू राहते असं नाही. पण बेसिक पॅरामीटर CBC आहे, युरिन कंप्लीट आहे, शुगर आहे, चरबीसाठी जे आपण लिपिड प्रोफाईल करतो तशा पद्धतीच्या जी टेस्टिंग आहेत त्या पद्धतीच्या टेस्टिंग तपासण्या कुठेतरी डॉक्टर हां त्या टेस्टिंगला ते आपण कंटिन्यू डेली असतात ते टेस्टिंग. OPDमध्ये इथं जी पेशंट आल्यानंतर जी तपासण्याची BP असू द्या या पल्स असू द्या, आपण ऑक्सिमीटरमध्ये करतो. त्याच्यानंतर आपण जी महत्त्वाचं जे आहे की साईड बेडला डॉक्टरला जर अर्जंटमध्ये ECG करायचं असलं तर आपल्याला ही वर्ल्ड वाईड GE म्हणून टेक्नॉलॉजीची मशीन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जी छोटे मोठे इरर आहेत, म्हणजे ज्यावेळेस आपण ही ECG मशीन चालू करतो आणि प्रॉपर त्याला कनेक्ट झाल्याशिवाय मशीन चालूच होते. मग त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला एक स्टँडर्ड ही मिळते की ती मशीन प्रॉपर म्हणजे पेशंटला कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला रिपोर्ट मिळते. पेशंट स्वतः कमांड देते की आपल्याला का वाटतं त्याच्यामध्ये. त्यामुळे फार आम्हाला OPD बेसवर जी पेशंट आलेले असते त्या छोटे मोठे चेस्ट पेनचे असू द्या, डायबिटिकचा असू द्या, BPचे असू द्या, थोडंसं डायग्नोसिसला डॉक्टरला सोपं पडतं. त्यामुळे डॉक्टरच्या OPDमध्ये आम्ही ECG मशीन अवेलेबल केली आहे. तर या मशीनचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सरांनी सांगितलेलं आहे की प्रॉपर जर कनेक्ट होत नसेल तुमच्या शरीराच्या कुठल्याही भागाला किंवा त्याच्या तपासणीचे जे निकष आहेत, परिमाण आहेत, तर त्या परिमाणांमध्ये जर ती मशीन उतरत नसेल तर ती मशीन चालू होत नाही. हे खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य या मशीनचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा सगळा सोर्स कशासाठी करायचा, तर लोक जे पेशंट या ठिकाणी आपले वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन येतात तर त्या प्रॉब्लेमचं डायग्नोसिस लवकर व्हावं, अचूक व्हावं आणि निदान लवकर होणं हे कुठेतरी आपणही क्युअर होण्यासाठी गरजेचं असतं. लातूर डायग्नोस्टिक सेंटर
आणि मेडिकल सर्व्हिसेस हे जे काही युनिट आहे हे मेडिकल तपासणीचं, आरोग्य तपासणीचं हे जी काही लॅब आहे ती आपण सगळी फिरून पाहिली. अतिशय प्रगत, किमान समकालामध्ये तरी आजच्या काळामध्ये प्रगत अशा स्वरूपाचं तंत्रज्ञान वापरून ही लॅब आज लातूर जिल्ह्यामध्ये उभी आहे. मराठवाड्यातील त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातल्या लोकांना, वेगवेगळ्या भागातल्या रुग्णांना या लॅबचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत आलेला आहे, फायदा होत येणार आहे. मागच्या कोविड काळामध्ये ही लॅब तातडीनं सुरू करणं हे कुठेतरी गरजेचं वाटत होतं, असं या लॅबच्या संचालकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि कोविड काळामध्ये म्हणजे कोविड सुरू झाला तर लागलीच 1.5 महिन्याच्या अंतराने ही लॅब सुरू करण्यात आलेली होती आणि दिवसाला 400 ते 500 इतक्या दराने या ठिकाणी रुग्णांची तपासणी होत होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये लोकांना या लॅबचा लाभ झालेला आहे आणि लोकांना लाभ होणार आहे. तर या माध्यमातून अशा स्वरूपाचे आरोग्यविषयक असतील किंवा कुठल्याही क्षेत्रातले जे युनिट असतील ते युनिट महाराष्ट्र जीवनला कळवत चला. तर त्या युनिटचं एक्सप्लोरेशन आपण करूयात, कशा पद्धतीनं त्याची कार्यप्रणाली कशी आहे, वर्किंग प्रोफेशन आहे ते आपण या माध्यमातून पाहूयात आणि लोकांसमोर अशा स्वरूपाचे वेगवेगळे युनिट आपण सातत्यानं आणण्याचा प्रयत्न पूर्वीही केला आहे आणि आताही करणार आहोत. जर तुम्हाला आरोग्यविषयक आणीबाणी असेल तर लातूर डायग्नोस्टिक सेंटरला नक्की भेट द्यायला विसरू नका आणि परत भेटूयात अशा एका नवीन विषयासह, नवीन युनिटसह. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत.